नमस्कार मित्रांनो, मी सुरेश नेमकर तुमचं स्वागत करत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे बेस्ट इंजिनिअरिंग कॉलेजेस इन नागपूर और नागपूर रिजन. सोबतच आपण त्या कॉलेजेसचा कट ऑफ पण डिस्कस करणार आहे फॉर IT, CS, सिव्हिल, मेकॅनिकल सारख्या ब्रँचेससाठी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जशाच आपल्या फ्रेंड सर्कल सोबत शेअर करा. जर तुम्हाला हे एक्सेल शीट हवी असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही एक्सेल शीट कमेंट करू शकता. जास्त जर कमेंट्स आल्या तर नक्कीच आपण एखादा ड्राईव्ह वगैरे बनवून तुम्हाला मी इंस्टाग्राममध्ये शेअर करण्याचा प्रयत्न करेल. तर इंस्टाग्रामवर पण फॉलो करायला विसरू नका. चला तो व्हिडिओला सुरुवात करतो प्रॉपरली स्क्रीन शेअर करून. तिथे बघा तुम्हाला दिसत असेल फर्स्ट कॉलेज गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नागपूर. इन्स्टिट्यूट कोड आहे 4025. ओनरशिप आहे गव्हर्नमेंट. ब्रँचेस आहे सिव्हिल, कॉम्प्युटर, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल. तर आपण काय करूया माहिती आहे का, एका वेळेस सगळ्या ब्रँचेसचा कट ऑफ बघू. मी स्क्रीनला स्क्रोल करतो आणि तुम्ही ॲज पर युअर सीट टाईप जर असेल तर तुम्ही होल्ड करून बघू शकता. कारण 1 बाय 1 जर करायला गेलो तर व्हिडिओ फार लेंदी होईल. तिथे तुम्ही जनरल ओपन, जनरल SC बघा, मी इथे स्क्रोल करता येते. जनरल ST, जनरल OBC, जनरल ACBC, देन यल ओपनचं कट ऑफ बघायला मिळतं. आणि मग आपण जर लास्ट स्क्रोल केलं तर यल OBC आणि देन EWSचं कट ऑफ आहे. त्यानंतर कॉलेज आहे अंकुश शिक्षण संस्था GH रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आहे नागपूर. या कॉलेजचं इन्स्टिट्यूट कोड आहे 4116. ओनरशिप दिलेली आहे. ब्रँचेस आहे सिव्हिल, CS, IT अँड इलेक्ट्रिकल अँड देन मेकॅनिकल. याचं तुम्ही जनरल ओपनचं कट ऑफ बघू शकता. त्यानंतर जर स्क्रोल केलं तर यल ओपनचा कट ऑफ बघता येईल अँड देन इथे बाकी याचा कट ऑफ अवेलेबल नाही आहे. त्यानंतर थर्ड नंबरचं कॉलेज आहे लोकमान्य टिळक जनकल्याण शिक्षण संस्था प्रियदर्शनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग 4123 अँड ब्रँचेस आहे सिव्हिल इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर, IT अँड मेकॅनिकल. जनरल ओपनचा कट ऑफ तुम्ही इथे बघू शकता. देन जर अजून स्क्रोल केलं तर यल ओपनचा कट ऑफ अँड देन बाकी कट ऑफ्स इथं अवेलेबल नाही. तर बघा मित्रांनो, जो सिक्वेन्स आहे ना तो तुम्ही तुमच्यानुसार रिअरेंज करू शकतात. पण हे काही कॉलेजेस आहे जे कन्सिडर करता येईल. कारण असे पण काही कॉलेज दिसेल जे खूप बेस्ट आहे पण तुम्हाला खाली दिसत आहे. माईट बी एखादा ठीकठाक कॉलेज पण तुम्हाला वर दिसत असेल. तर बिलकुल सिक्वेन्स हाच फॉलो करायला पाहिजे असं माझं बिलकुल नाही. सिक्वेन्स तुम्ही तुमच्यानुसार, तुमच्या रिसर्चनुसार रिअरेंज करा. पण तुम्हाला हे कॉलेजेस कन्सिडर करू शकता तुम्ही ऑप्शन फॉर्मच्या लिस्टमध्ये ॲज पर युअर कट ऑफ अँड तुमच्या पर्सनल फॅक्टर्सनुसार. देन आहे श्रीमती राधिकाताई पांडव कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग 4133. इन्स्टिट्यूट कोड आहे. ब्रँचेस इथे सिव्हिल, कॉम्प्युटर, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल दिलेलं आहे. तुम्ही जनरल ओपनचा कट ऑफ, देन जनरल SC, देन जनरल STचा कट ऑफ म्हणा, देन जनरल OBC, यल ओपन अँड देन जर बघायला गेलं तर यल OBCचा कट ऑफ अँड EWSचा कट ऑफ बघू शकता. त्यानंतर 5th नंबरचं कॉलेज आहे गुरु नानक इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी कडमेश्वर नागपूर. या कॉलेज इन्स्टिट्यूट कोड आहे 4134. ओनरशिप अनएडेड अँड ब्रँच आहे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, IT अँड इलेक्ट्रिकल. जनरल ओपनचं कट ऑफ इथे बघा तुम्ही कमीच आहे, 79.14% IT इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा कट ऑफ आहे. देन जर आपण स्क्रोल करायला गेलो तर जनरल OBC, देन यल ओपन, देन अगेन स्क्रोल केलं तर यल OBC, यल ACBC अँड देन फायनली EWS. देन आहे लोकमान्य टिळक जनकल्याण शिक्षण संस्था प्रियदर्शनी JL कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नागपूर 4136. इन्स्टिट्यूट कोड आहे सिव्हिल, कॉम्प्युटर अँड इलेक्ट्रिकलचा कट ऑफ आपण बघत आहे जनरल ओपनसाठी. देन जर स्क्रोल केलं तर यल ओपनसाठी आहे आणि देन डायरेक्ट डॅश आहे, म्हणजे बाकी कट ऑफ्स नाही दिसत आपल्याला इथे. 7 नंबरचं कॉलेज आहे सर शांतीलाल बडजाते चॅरिटेबल ट्रस्ट SBJ इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट अँड रिसर्च नागपूर 4137. इन्स्टिट्यूट कोड आहे. ब्रँच आहे CS इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल. इथे तुम्ही जनरल ओपनचा कट ऑफ बघू शकता फॉर द रिस्पेक्टिव्ह ब्रँचेस. देन यल ओपनचा कट ऑफ तुम्हाला बघायला मिळतं आणि देन इकडे स्क्रोल करता EWS पर्यंत. त्यानंतर आहे जयदेव एज्युकेशन सोसायटी JD कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मॅनेजमेंट नागपूर 4138. इन्स्टिट्यूट कोड आहे. ओनरशिप आहे. ब्रँच आहे सिव्हिल इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर सायन्स, IT इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल. इथे तुम्ही जनरल ओपनचा कट ऑफ बघू शकता. अजून जर स्क्रोल केलं तर यल ओपनचा कट ऑफ बघायला मिळतं तुम्हाला अँड देन इथे बाकी कट ऑफ्स नाही आहे अवेलेबल. 9 नंबरचं कॉलेज आहे समृद्धी सार्वजनिक चॅरिटेबल ट्रस्ट झुलेलाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूर. इन्स्टिट्यूट कोड आहे 4139. इथे ब्रँचेस आहे CS इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल. जनरल ओपन आहे 77.35, 78.89 आहे. देन तुम्ही यल ओपनचा कट ऑफ बघू शकता आणि EWS पर्यंत मी स्क्रोल केलेलं आहे. त्यानंतर इथं GH रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मॅनेजमेंट नागपूर 4142. इन्स्टिट्यूट कोड आहे. ओनरशिप इथे दिलेली आहे. ब्रँचेस सिव्हिल, कॉम्प्युटर, IT इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल आहे. इथे जनरल ओपनचा कट ऑफ तुम्ही बघू शकता. देन स्क्रोल केलं तर यल ओपनचा कट ऑफ, बाकी कट ऑफ्स इथं अवेलेबल नाही आहे. त्यानंतर इथं वैनगंगा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मॅनेजमेंट नागपूर. इन्स्टिट्यूट कोड आहे 4145. ओनरशिप आहे अनएडेड सिव्हिल इंजिनिअरिंग अँड देन आपण जनरल ओपन, जनरल SC, जनरल ST, देन NTB, जनरल OBCचा कट ऑफ बघू शकतो. ACBCचा, यल ओपनचा स्क्रोल करताय मी अँड देन फायनली आपण यल OBC आणि देन फायनलमध्ये EWSचा कट ऑफ आपल्याला बघायला मिळत आहे.
त्यानंतर आहे KDK कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग इन नागपूर 4147 एस्टॅब्लिशमेंट, सॉरी नॉट एस्टॅब्लिशमेंट इयर, इट्स अ इन्स्टिट्यूट कोड. अँड देन ब्रँच आहे सिव्हिल इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर इन्फॉर्मेशन अँड मेकॅनिकल इंजिनिअरिंग. इथे तुम्ही जनरल ओपनचा कट ऑफ बघू शकता. CS साठी 90.45% आहे. देन जनरल SC, जनरल NTC, जनरल OBCचा कट ऑफ आहे, जनरल ACBCचा आहे. देन यल ओपन, LSC, अजून जर स्क्रोल केलं तर LNTB, OBCचा अराउंड 90-95 पर्यंतचा गेलेला आहे. CS आणि ITचा कट ऑफ. अँड देन EWSचा कट ऑफ तुम्ही बघू शकता. देन आहे स्टुडंट्स वन ऑफ द फेवरेट कॉलेज YCC यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नागपूर. बघा आता हे कॉलेज एवढं चांगलं आहे की ऑफकोर्स पहिल्या काही नंबर्समध्ये असायला पाहिजे, पण मी जसं तुम्हाला सांगितलं की सिक्वेन्स बिलकुल हा फॉलो करू नका. सिक्वेन्स तुम्ही तुमच्यानुसार रिअरेंज करू शकता. आपण एक कट ऑफसाठी लिस्ट बनवलेली आहे, तर तुम्ही कट ऑफच्या रेफरन्ससाठी यूज करा. बाकी या कॉलेजेसचा सिक्वेन्स तुम्ही तुमच्या रिसर्चनुसार रिअरेंज करू शकता. या कॉलेजचं इन्स्टिट्यूट कोड आहे 4147. ब्रँच आहे सिव्हिल, कॉम्प्युटर, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल. जनरल ओपन आहे, इथे कट ऑफ दिलेला. त्यानंतर आपण जर समजा स्क्रोल करत असाल तर देन यल ओपन अँड देन तुम्ही बाकी कट ऑफ इथं चेकआउट करू शकता. त्यानंतर 14 नंबरचं कॉलेज अंजुमन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी नागपूर. इन्स्टिट्यूट कोड आहे 4172. ओनरशिप आहे अनएडेड. ब्रँचेस सिव्हिल, कॉम्प्युटर, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल. जनरल ओपनचा कट ऑफ इथे तुम्ही बघू शकता. देन स्क्रोल जर केलं तर यल ओपनचा कट ऑफ आहे अँड देन बाकी कट ऑफ्स नाही अवेलेबल. 15 नंबरचं कॉलेज आहे सेंट विन्सेंट पॉलिटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी नागपूर 4174. इथे ब्रँचेस आहे सिव्हिल, कॉम्प्युटर, IT, इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल. इथे तुम्ही जनरल ओपनचा कट ऑफ बघू शकता अराउंड 80 to 85च्या रेंजमध्ये. देन यल ओपनचा कट ऑफ विजिबल आहे तुम्हाला, ते पण अगेन 80 to 85च्या रेंजमध्ये. बाकी कट ऑफ्स नाही आहे इथे. 16 नंबरचं कॉलेज आहे KDM एज्युकेशन सोसायटी विदर्भ इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी उमरेड नागपूर. इथे तुम्ही ब्रँच कॉम्प्युटर, इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकलचा कट ऑफ फॉर जनरल ओपन बघू शकता 70 to 75च्या रेंजमध्ये. या ओपनचा पण कट ऑफ त्याच रेंजमध्ये आहे. देन तुम्ही कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग वुमन बघू शकता. वुमनचा कट ऑफ असल्यामुळे या ओपन वगैरे याच्यासाठी तुम्हाला कट ऑफ इथं बघायला मिळते सर EWS पर्यंत स्क्रोल केल्यावर. देन किड्स कॉलेज रामटेकचा कट ऑफ तुम्ही इथे ब्रँचेससाठी बघू शकता, कमी आहे अराउंड. जनरल ओपन, जनरल SC साठी बघू शकता. स्क्रोल केलं तर जनरल OBC, यल ओपन, OBC आणि EWS वगैरेसाठी. तर हे काही कॉलेजेस होते जे तुम्ही तुमच्या ऑप्शन फॉर्मच्या लिस्टमध्ये कन्सिडर करू शकता. सिक्वेन्स पूर्णपणे तुम्ही तुमच्यानुसार रिअरेंज करा. विश यू ऑल द बेस्ट.